आबा कसे आहेत तुम्ही? मी बरं आहे. तू कशी आहेस? मी एकदम छान. वाटल्याची भाजी आता मोठी झाली. आता आल्यासारखं 5 दिवस राहून जा. आबा 2 दिवसानंतर माझे पेपर आहेत. नाट्य सरांनी तुम्हाला सांगितलं असेल ना? आलता मला त्यांचा फोन. पेपर आहे आबा. पेपर आहे म्हणले जावं तर लागतंच. आबा 2 दिवस आहे मी इथं. 2 दिवसानंतर माझे पेपर आहेत. 2 दिवस आहे तर गावात फिरून घेऊ. जा बळा बिंदास जा, पण जाताना सोबत आमचे चिरंजीव गणेशला घेऊन जा सोबत. गणेशला नको. राणीला घेऊन जाते. हा ती राणी का? ती सकाळपासून चक्रा मारतीय निशा आली का म्हणून. जावा बिंदास जावा तिच्या संग फिरायला. ठीक आहे आबा जाते मी. अहो थांबा एवढी काय घाई? आता राणी येईलच. थांबा जरा जेवण करा मग जावा निवांत फिरायला. पाणी आण रे जरा. यशा कुठे गेलेला का? किती वाढू झालं बरं कुठे? यशा अरे इकडे काय रे? इकडे मग तू जर अरे इकडे ए आंबा आलो. असते काय माहिती तुला? कळलं बसते सारखं. का इथं काय करला? मी तुला तिथं आवाज दिलेला काय? का खरं तू इथं येऊन नसतं सांगता डाव तर मला तर लगा काय तिच्या नादात लागा तू येडा झाला यशा. अरे नाण्या तिच्या नादात नाही रे. मला कविता लिहायची आवड आहे. मी कविता लिहितो माहिती आहे ना तुला. यशा इतकं काय खरडलं डाव बरं म्हणून तर डावती. बरं ऐक, कारण नसताना भांडायचं होतं. तू कशी रुसतेस ते पाहायचं होतं. तुझ्या अश्राप नजरेत हरवून जायचं होतं. त्या निकळ मनात राहायचं होतं. मी ऐकले पाकळी समान जपणं म्हणजे प्रेम असतं. एखाद्याबद्दल मनामध्ये आपुलकी निर्माण होणे म्हणजे प्रेम असतं. माहीत नाही प्रेम कसं असतं, पण तू जीवनात हवीशी वाटणं म्हणजे प्रेम असतं. लगा भारी खरडले. अरे म्हणजे भारी लिहिलं रे. बस चल लागा जायला आपल्याला. चल कुठं? अरे चल तर तुला सांग तुला का. चल किती वेळ जात. अरे पण आणि कुठं जायचं? चल मग तू दे चल तू. सांग तर जायचं. चल म्हणलं का चल. बस चल. अरे बघ जायचं कुठं सांग रे का? हे ठेवा जा ना. हे ठेवू. चल रे तुला जन्नत दाखवतो मी. तू फक्त माझ्यासोबत चल. दाखवतो जन्नत.
कसं राहतं सांगतो नाही मला. जा बघ ते जन्नत. काय आलं तुला? ती राणी घेऊन गेली त्या निशाला वडी. मग तू इथं का करणार? चल की वर. कशाला? चल मग तुझं. ए तारा तू बी ये वर. निशा, यश, किती दिवसातून आज तुला भेटते ना रे? हे त्यात काय एवढं? अगं रोज तर तुला भेटतोय मी. हे कुठं? अगं माझ्या स्वप्नात. अरे वेड्या, अजूनही तू तसंच आहेस ना? बर ते सोड, दे माझा पेढा. तू बोललो होतस ना मला आपली पहिली भेट झाल्यानंतर तू मला पेढा देणार. पेढा होय? अगं निशा, मी पेढा आणला होता. तुला माहिती आहे ना काल काय झालं? ठिकाणी तुला मधनच घेऊन गेला. पण तू नाराज नको बरं का. मी तुला रोज पेढा आणून देईल. आपण रोज भेटू. आता तू इथंच ऐक. अरे तुला एक सांगू का, मी तर 2 दिवसासाठीच आले. आणि 1 दिवस तर ऑलरेडी झालेला आहे. हे काय म्हणते निशा तू? फक्त 2 दिवस राहायला आले तर असं का निशा? अरे वेड्या, माझे पेपर चालू आहेत माहितीये का तुला? एचा मला आज तुझ्या हातून पेढा खायचाय. मला काही सांगू नको. ती मंगला आजीचा यश आणि त्याचा मित्र ती नाणी. आणि ती मंगलाबाईची होती ना, तिचा नातू आहे ती. मंगलाबाईचं नात करत नाही ती कोण. ती जुनी सरपंच आहे गावची. मग आपली विरोधक झाली. अरे पाटलाची विरोधक म्हणजे अण्णाची विरोधक झाले. हो हो अण्णा बरोबर आहे. मग त्या पोरांची लायकी आहे का पाटला बाची सोबत फिरायची? मसा तवा गरम आहे, मार कोयता. अहो अण्णा कोयता ना हो, हात थोडा कोयता स्टार्टर मार केळ्या. माझ्या निशा असताना किती भारी दिसतोय ना. हे म्हणजे विषय आहे का? काय पण होती आज तुला पेढा देणार म्हणजे देणार. तुझ्या घरी जाऊन देणार. हे म्हणजे विषय आहे का? बाबा मोठी यात्रेत नाही त्याला 100 रुपयाच्या कानात आणले मी. हे अरे एवढी वस्तू तू घेतली 100 रुपये म्हणल्यावर देणार की? अरे तुला माहित आहे का, पोरमे पण पटवले असते हो, पण कोणी सांगितलं मोकर पैसे घालणार? चल तुला का नाही चापटा. आता नीट जाऊ देत सायकल नीट. पॅसेंजर गेल्यावर हा जन्म दाखव.
चल तू अरे सायकल अशी अशी काय करायला लागला हा अशी सायकल पाहिजे हो का म्हणू काय चालू केलाय का